उमा रेसिपी पुणेमध्ये स्वागत। आज आंबे डाळ बनवून दाखवते। त्यासाठी इथे साहित्य मी घेतलेलं आहे। हे 5 ते 6 तास भिजवलेली हरभरा डाळ आहे, 1 वाटी किसलेलं कैरी आहे आणि 1 पाऊण वाटी ओलं खोबरं। त्याच्यानंतर आपण घेतलेले लसूण 5 ते 6 पाकळ्या, धणे आहेत, जिरे, हळद, थोडासा गूळ, किसलेलं आलं, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि मीठ आणि फोडणीसाठी ते हिंग आहे। सर्वात प्रथम मी याच्यामध्ये हे कुटून घेणार आहे। हरभरा, हिरवी मिरची, लसूण, आले, जिरे आणि धणे। तर हे आता तुम्ही मिक्सरला सुद्धा लावून घेऊ शकता, पण कुटल्यानंतर जरा ॲक्च्युअली त्याची चव जरा अशी छान येते। तर आता आपण हे सर्व जिन्नस कुटून घेऊ। तर याप्रमाणे मी डाळ, हिरवी मिरची, नंतर आलं, लसूण, कोथिंबीर हे आणि ते धना जिरा हे सगळं कुटून घेतलेलं आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर थोडीशी डाळ अशी ठेवलेली आहे त्यांना वरतून मिक्स करायला। हे किसलेलं जे आहे कैरी ही आपण ॲड करू आणि हे किसलेलं खोबरं वरून ॲड करू आणि नंतर फोडणी करू। आता मी सर्व याच्यामध्ये मिक्स करून घेते। हे छान दरदर कुटलेलं आहे। याच्यामध्येच आपण आता हे खोबरं ॲड करू। त्याच्यानंतर आपली ही बारीक किसून घेतलेली कैरी, ही थोडीशी अशी डाळ ठेवली होती ती ॲड करू आणि मीठ आणि हळद, चवीप्रमाणे मीठ, हळद आणि याला आता आपण व्यवस्थित मिक्स करू। छान एकदम तोंडाला पाणी सुटेल असं दिसतं हे। तर ह्याला आपण आता मस्तपैकी मिक्स करून घेऊया। हे छान मिक्स केलं की आपण फोडणीची तयारी करू। जिरे, मोहरी, हिंग आणि कढीपत्ता याची फोडणी। हे थोडंसं माइल्ड तिखट करायचं, खूप तिखट केलं तर मग आंब्याची चव राहत नाही आणि गोडसरपणा जसा तुम्हाला हवा तसा गूळ। तर हे छान आता मिक्स झालेलं आहे। आता मी फोडणीची तयारी करते। हे मिश्रण चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। इथे आता आपण फोडणीची तयारी करूया। इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल गरम झालं की जिरे, मोहरी आणि हिंग याची आपण फोडणी करू। तेल छान गरम झालंय, त्याच्यामध्ये आपण अगोदर मोहरी ॲड करू। गॅस मी बंद करून टाकते। त्याच्यानंतर जिरे आणि त्याबरोबर हिंग हे सर्व आपण ह्याच्यामध्ये ॲड करून घेऊ गरमागरम। कढीपत्ता मी कच्चा टाकलेला आहे, फोडणीमध्ये नाही घातलेला, कारण कच्च्या कढीपत्त्याची छान चव येते। त्यामुळे फोडणीमध्ये न घालता तुम्ही असा कच्चा, एक पानं बारीक होते त्याच्यावर मी डायरेक्ट टाकलेलं आहे। तुमची पानं मोठी असतील तर तुम्ही बारीक कट करून ॲड करू शकता। वरतून माझ्याकडे एक्स्ट्रा कोथिंबीर आहे, म्हणजे ॲड करूनच घ्यायची जास्त कोथिंबीर, त्याने चव छान येते। हे आता आपलं डाळ आंबा व्यवस्थितपणे रेडी आहे आणि छान टेस्टी आहे। उन्हाळ्यामध्ये हे तुम्ही जरूर बनवा। जेवणामध्ये हे साईडला एका ताटामध्ये जर साईडला असेल तर जेवणाची चव वेगळीच लागते। उन्हाळ्यामध्ये असे पदार्थ बनवले तर जेवायला मजा येते। हे बघा, आता कैरी आंबा तयार आहे। तुम्ही बनवा आणि आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।